येवला तालुक्यातील अंगणगाव रायते परिसरातील चिंचोडी खुर्द शिवारात तारेच्या कुंपणात अडकलेल्या एका नर जातीच्या काळविटाची ग्रामस्थ आणि वन विभागाच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली। या घटनेत काळवीट जखमी झाले असून वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे त्याचे प्राण वाचलेत। मिळालेल्या माहितीनुसार चिंचोडी खुर्द येथील गट नंबर 50 मधील बाळनाथ मच्छिंद्रनाथ राऊळ यांच्या शेतातील तारेच्या कुंपणात एक नर जातीचे काळवीट अडकले होते। धावताना कुंपणाला धडक बसल्याने काळविटाच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाली होती। सामाजिक कार्यकर्ते शरद राऊळ यांनाही ही बाब समजता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। वन विभागाचे पथक तातडीने दाखल झाले। बाळनाथ राऊळ यांची सतर्कता आणि शरद राऊळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे काळविटावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले। उपचारानंतर प्रकृती सुधारणा झाल्यावर या काळविटाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले। वन्यजीव वाचवण्यासाठी राऊळ यांनी दाखवलेल्या तत्परतेचे परिसरात कौतुक होते। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे। माझं नाव रुपेश दत्तात्रय राऊळ, गट नंबर 50 चिचुंडीच्या हद्दीमध्ये बकरा चालत असताना हरण म्हणजे ते कोळी जातीचं होतं। तर त्याने कंपाऊंडच्या वरून उडी मारताना ते धडकला आणि त्याच्या नाकाला जखम झाली, त्याची मान थोडीशी फ्रॅक्चर झालेली आहे। आणि ते आले आणि त्याला सुखरूप घेऊन गेले दवाखान्यामध्ये उपचारासाठी। आकाश्री यांनी फोन केला वन विभागाला आणि ते गाडी आल्यानंतर ते घेऊन गेले सुखरूप आणि ते उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेलेले आहे।